नमस्कार मंडळी. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला आहे. पण अपेक्षेप्रमाणे 3 महिन्यांचा हफ्ता मिळेल असं सांगितलं जात असताना केवळ 1,500 रुपये जमा झाल्याने अनेक बहिणींचा अपेक्षाभंग झाला आहे. 29 डिसेंबर रोजी सायंकाळी नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता जमा झाला. डिसेंबर आणि जानेवारीचे हफ्ते मिळून एकूण 4,500 रुपये मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र खात्यात फक्त 1,500 रुपये जमा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. महिलांना आनंद तर झाला, पण अपूर्ण रकमेने नाराजीही व्यक्त होत आहे. लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. 31 डिसेंबर ही शेवटची तारीख होती. ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही त्यांचा हफ्ता बंद होऊ शकतो. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल किंवा ई-केवायसी अपूर्ण असेल तर त्या महिलांना अपात्र ठरवले जाईल. जर तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर घाबरू नका. तुम्ही खालील पद्धतींनी खात्यात पैसे आलेत की नाही ते तपासू शकता. बँक पासबुक अपडेट करा. मोबाईल बँकिंग UPI ॲप्सवरती ॲपवर बॅलन्स चेक करा. बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. ATMमध्ये जाऊन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पहा. ऑनलाईन बँकिंग ॲपमध्ये मिनी स्टेटमेंट तपासा. तर मंडळी, लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा झाला आहे, पण पूर्ण रक्कम मिळाली नाही हे लक्षात घ्या. ई-केवायसी केलं नसेल तर पुढील हफ्ता मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. धन्यवाद.